साबुदाणा खिचडी. आहाहा! नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. उपवासाला असो किंवा नाश्त्याला, अशी मोत्यांसारखी मोकळी सुटसुटीत खिचडी म्हणजे क्या बात आहे. पण बऱ्याचदा असं होतं की नाही, ती बनते चिकट, घिजमिळीत. तर आज आपण याच समस्येवर तोडगा काढणार आहोत आणि परफेक्ट साबुदाणा खिचडी कशी बनवायची याचं रहस्य उलगडणार आहोत. हे बघा, डावीकडची अपेक्षा आणि उजवीकडचं वास्तव. हे चित्र आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या स्वयंपाकघरातलं आहे, खरंय ना? मनात असते ती मोत्यांच्या दाण्यांसारखी खिचडी आणि प्रत्यक्षात हातात लागतो तो एक चिकट गोळा. पण थांबा, काळजी नसावी, ही समस्या आता कायमची सुटणार आहे. तर खिचडी चिकट का होते? यामागे काही फार मोठं विज्ञान म्हणजे रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. खरं तर याचं फक्त एकच मुख्य कारण आहे. आणि जर आपण त्या एका गुन्हेगाराला पकडलं ना, तर आपली खिचडी कधीच फसणार नाही. आणि तो गुन्हेगार आहे हा अतिरिक्त स्टार्च. हो, साबुदाण्याच्या दाण्यांवर जी बारीक पांढरी पावडर असते ना, तीच खरी व्हिलेन आहे. शिजवताना ती अक्षरशः गोंदासारखं काम करते. आणि खिचडी चिकट होण्याचं हेच आहे नंबर 1 कारण. याला जर आपण सुरुवातीलाच नीट हाताळलं तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच. तर मग या चिकटपणाला कायमचा बाय करण्यासाठी काय करायचं? सोपं आहे. आपल्याला फक्त 7 सोपे पण अत्यंत महत्वाचे नियम पाळायचे आहेत. हे 7 विधी किंवा टप्पे म्हणा, हे जर लक्षात ठेवले तर खिचडी चुकण्याचा प्रश्नच येत नाही. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा विधी. आणि लक्षात ठेवा, खरी तयारी कढई गॅसवर ठेवण्याच्या खूप आधीच सुरू होते. कारण परफेक्ट खिचडीचा संपूर्ण पायाच मुळी साबुदाणा कसा तयार केला जातो यावर अवलंबून आहे. हे बघा, इथे 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवा. का? तर तो स्टार्चचा गोंद काढून टाकायचा आहे. दुसरी, 4 ते 5 तास भिजवा, इतका की दाणा बोटाने सहज चेपला गेला पाहिजे. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, भिजवलेला साबुदाणा कमीत कमी अर्धा तास म्हणजे 30 ते 40 मिनिटं चाळणीत ठेवून पूर्णपणे निथळून द्या. ही पायरी अजिबात वगळायची नाही. यामुळेच सगळं जास्तीचं पाणी निघून जातं आणि दाणे छान मोकळे होतात. ओके, तर साबुदाणा आता तयार आहे. परफेक्ट. आता पुढची पायरी म्हणजे चवीचा भक्कम पाया रचण्याची वेळ. आता आपण या डिशला ती खास चव आणि टेक्स्चर देणार आहोत, ज्यामुळे ती अजूनच मस्त लागते. आणि पाया म्हणजे काय? तर ही फोडणीची त्रयी. साजूक तूप, जिरे आणि कढीपत्ता. आहा! गरम तुपात जिऱ्याचा आणि कढीपत्त्याचा तडतडण्याचा आवाज आणि तो सुगंध घरभर दरवळतो. हीच आहे आपल्या खिचडीची सुगंधी सुरुवात. आता येतो एक महत्वाचा घटक, शेंगदाणे. भाजलेले आणि जाडसर कुटलेले. आणि गंमत म्हणजे शेंगदाणे इथे डबल रोल करतात. एक, ते खिचडीला मस्त कुरकुरीतपणा देतात. आणि दुसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते साबुदाण्यातील थोडाफार उरलेला ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे दाणे आणखीनच मोकळे सळसळीत होतात. ठीक आहे, फोडणी झाली, शेंगदाणे तयार. आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा, शिजवण्याची कला. कारण इथेच ह्याच टप्प्यावर बऱ्याचदा गडबड होते. आणि इथे सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे संयमाची. खिचडीमध्ये बटाटे तर हवेतच, नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कच्चे बटाटे नकोत. आधीच उकडून चिरलेले बटाटे वापरा. यामुळं काय होतं तर ते छान मऊ राहतात आणि आपल्या मोकळ्या साबुदाण्याच्या दाण्यांसोबत एक मस्त सॉफ्ट टेक्स्चर तयार करतात. तो कंट्रास्ट खूप छान लागतो. आणि हा तर गोल्डन रूल आहे. घाई अजिबात करायची नाही. खिचडी नेहमी कमी ते मध्यम आचेवरच शिजवायची. या मंद आचेमुळेच ती खाली लागत नाही, जळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आतपर्यंत अगदी परफेक्ट शिजतो. पण खिचडी झालीये हे ओळखायचं कसं? सोपी खूण आहे. जेव्हा साबुदाण्याचे ते पांढरेशुभ्र दाणे शिजून असे काचेसारखे म्हणजे ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक दिसू लागतील, तेव्हा समजून जा आपली खिचडी एकदम तयार आहे. आता खिचडी तर शिजली आहे, पण तिला परिपूर्ण बनवण्यासाठी अजून 2 गोष्टी बाकी आहेत. हा आहे शेवटचा फायनल टच, जो चवीला एका वेगळ्याच लेवलवर नेतो. आणि तो म्हणजे लिंबाचा रस. गॅस बंद केल्यावर वरून पिळलेला ताजा लिंबाचा रस. ह्याचं पण दुहेरी काम आहे, माहितीये? एक तर खिचडीला एक मस्त ताजीतवानी आंबटगोड चव येते आणि दुसरं म्हणजे ते दाण्यांना आणखी मोकळं होण्यास मदत करतं.
आणि सगळ्यात शेवटी वरून भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर. वा, यामुळे जो एक फ्रेशनेस येतो आणि खिचडी दिसायलाही जी सुंदर लागते त्याची बातच और आहे. चला तर एकदा पटकन हे 7ही नियम आठवून घेऊया. पहिलं, साबुदाणा नीट धुवा आणि भिजवा. दुसरं, त्याला कमीत कमी अर्धा तास पूर्णपणे निथळू द्या. तिसरं, जाडसर शेंगदाण्याचा कूट वापरा. चौथं, उकडलेले बटाटे घाला. पाचवं, तूप जिऱ्याची मस्त फोडणी. सहावं, नेहमी मंद आचेवर शिजवा. आणि सातवं, शेवटी लिंबू आणि कोथिंबीर. आणि बस, हे 7 नियम पाळले की परिवर्तन निश्चित आहे. त्या चिकट गोळ्यापासून ते अगदी अशा मोत्यांसारख्या प्रत्येक दाणा सुटसुटीत असलेल्या चमचमीत खिचडीपर्यंत. आता ही कला पूर्णपणे आपल्या हातात आहे. तर आता साबुदाणा खिचडीचं हे कोडं तर सुटलंय आणि यासोबत एक नवा आत्मविश्वास पण नक्कीच आला असेल. मग आता सांगा, या नव्या आत्मविश्वासासोबत स्वयंपाकघरातलं पुढचं कोणतं आव्हान स्वीकारायला आपण तयार आहात?